डॉक्टर प्रभाकर देशमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या अंतर्गत आराधना ध्यान समूहात आदरणीय विद्याताई आपलं आणि सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. विद्याताईंच्या नावात साक्षात सरस्वती. प्रसिद्ध संस्कृतचे पंडित गु वा पिंपळापुरे यांच्या त्या कन्या. संस्कृत या विषयात सुवर्ण पदकाच्या मानकरी. विवेक, विद्या आणि विद्वत्तेचा वारसा घेऊन त्यांनी सासरच्या घराचा उंबरठा ओलांडला. नागपूर विद्यापीठाचे भूतपूर्व कुलगुरू आणि सध्या शिक्षणाच्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणारे गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर प्रशांतजी बोकारे यांच्या त्या सहचारिणी. कुलगुरूंच्या सहचारिणी असल्या तरी ताई खुद्द स्वतःच एक चालतं बोलतं विद्यापीठ आहेत. समाजात आदरणीय विद्याताई यांची स्वतःची ओळख अध्ययन, अध्यापन आणि अध्यात्माच्या क्षेत्रात निर्माण झालेली आहे. विजया टाळकुटे यांचा एक शेर आठवतो ताई आपल्यासाठी. वारी उगा कराया का पंढरी सजाऊ, वारी उगा कराया का पंढरी सजाऊ, माझा मला विठोबा कामामध्ये मिळाला. पुढील सगळी सूत्र आपल्या हाती. नमस्कार सर्वांना. आज परिचयाची ना ऋता काही तशी गरजच नव्हती, कारण परिचय काही महत्वाचा नाही आहे. विषय मला कसा मांडता येतो हे महत्वाचं आहे, आणि तो मांडताना मी त्या विषयाला न्याय देऊ शकेन की नाही अशी थोडी शंका आहे. आता आपण श्रोतेच ते सांगू शकाल. तर माऊलींना वंदन करून आजच्या विषयाची सुरुवात करू. मी मुद्दाम या म्हणजे विषयाला हे दिलं नाव की माऊलींचा विश्वरूप दर्शन योग. का माऊलींचा हे आपण आता बघूया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठवीता महापुण्य राशी, नमस्कार त्या सद्गुरु ज्ञानेश्वरासी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. आपण गेले 2 दिवस आद्य शंकराचार्यांची यशोगाथा ऐकलेली आहे, आणि त्या संदर्भात मला थोडस बोलायचं आहे, आणि मग मी पुढे माझ्या विषयाकडे वळते. ज्ञानेश्वरीच्या उपसंहारात माऊली म्हणतात, तैसा व्यासाचा मागोवा घेत, भाष्यकारा ती वाट पुसत, अयोग्य ही मी न पवत के जाईन. व्यासांचा माग काढीत काढीत, भाष्यकारांना वाट पुसत पुसत मी अयोग्य असलो तरी मी येथे म्हणजे गीतार्थाच्या ठिकाणी न जाता कुठे जाईन, म्हणजे मी गीतार्थाकडेच येईल. येथे भाष्यकार कोण हा एक थोडासा नेहमी प्रश्न उपस्थित होतो, आणि तो वादाचाही मुद्दा आहे. अर्थातच येथे माऊलींना गीता भाष्यकार म्हणायचं, कारण गीते संदर्भात असल्यामुळे इथे गीता भाष्यकारच असं माऊलींना अभिप्रेत आहे. आणि मला असं वाटतं की ते म्हणजे अद्वैत सिद्धांताचे प्रवर्तक आदि शंकराचार्य होते. गेल्या 2 दिवसांपासून याच व्यासपीठावरून आपण भारतीताईंकडून त्याची चरित्रगाथा ऐकली. येथे एक प्रश्न अभ्यासकांच्या मनात नेहमी येतो की गीता भाष्यकार म्हणजे आद्य शंकराचार्यच का? तर रामानुजाचार्यांसारखे इतरही गीतेवर भाष्य करणारे भाष्यकार आहेत. त्यावर असं म्हणता येईल की गीतेच्या 18व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात जेव्हा अर्जुन म्हणतो की स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तव, माझा संदेह आता दूर झालेला आहे आणि मी तुझ्या आज्ञेचे पालन करीन. अर्जुनाच्या मनात हा संदेह का होता? वस्तुतः साक्षात परब्रह्मच त्याच्या रथाचे सारथ्य करीत असताना हा संदेह त्याच्या मनी का असावा? त्यावर अर्जुनाचं जे म्हणणं आहे ना, ते अतिशय सुंदर
माऊलींनी सांगितलेलं आहे. गुंतलो होतो अर्जुनपणे, तो मुक्त झालो तुझेपणे, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. पहिल्या अध्यायापासून, पहिल्या सोडा गीतेच्या दुसऱ्या अध्यायापासून सारखं पुसणं चालू होतं अर्जुनाचं आणि भगवंतांचं त्याच्यावर सांगणं चालू होतं. अर्जुन म्हणतो आता हा भेदच राहिलेला नाही. मी आतापर्यंत मी अर्जुन असा मी माझ्यातच गुंतलो होतो, पण आता मात्र मी मुक्त झालो आहे, कारण मी आता तुझा झालेलो आहे. तुझ्यात आणि माझ्यात अभेदच राहत आहे. आता त्यामुळे आता तू मला मी तुला विचारतही नाही आणि तू मला सांगूही नको, कारण आता माझ्या गतसंधी आहे. माझ्या मनात काहीच प्रश्न आता निर्माण होणार नाही. आता वस्तुतः याच्या आधीही भगवान श्रीकृष्णांनी विविध प्रकारे तत्वमसी म्हणजेच या चराचरात व्यापून राहिलेले एकमेव तत्व म्हणजे परब्रह्म तू आहेस असे अर्जुनाला परोपरीने समजावून सांगितले होते. पण अर्जुन मात्र नेहमी भगवंतांपासून आपली वेगळीच भूमिका घेत होता. आपण वेगळं आहोत असंच त्याला सारखं वाटत होतं. आणि त्यामुळे अर्जुनाचं मोहमायेने जे ग्रासलेलं मन होतं ते त्याला हे मानण्याला तयारच नव्हतं. पण आता मात्र तो गतसंदेह झाला होता, कारण मुक्त झालो तुझेपणे. तो श्रीकृष्ण स्वरूपाशी एकरूप झाला होता. आणि आता स्थिती कशी होती बरं, तर दोघे अर्जुन दोघे कृष्ण. अर्जुन आणि कृष्ण वेगळे नाहीत, दोघे अर्जुन दोघे कृष्ण अशी स्थिती झाली होती. कृष्ण आणि अर्जुन हे द्वैत संपून आता कृष्णार्जुन हे अद्वैत निर्माण झालेलं होतं. आणि म्हणूनच कृष्णार्जुनाच्या या अद्वैताला जन्म देणारे ज्ञानेश्वर महाराज जेव्हा म्हणतात की भाष्यकारा ते वाट पुसतू, कारण मी त्यांना जन्म देणारे का म्हटलंय, कारण माऊलींनीच म्हटलंय गुंतलो होतो अर्जुनपणे, मुक्त झालो तुझेपणे. म्हणून त्यांनी ते अद्वैत निर्माण करून दिलं होतं. आणि त्यामुळे तेव्हा त्यांनी म्हणून ते जेव्हा म्हणतात की भाष्यकारा ते वाट पुसतू असं जेव्हा ते म्हणतात, तेव्हा 8व्या शतकात सनातन धर्माला पुनरुज्जीवित करणाऱ्या, सनातन धर्माचा यशोध्वज आखंडलावर फडकविणाऱ्या, अद्वैत सिद्धांताचे प्रवर्तक असलेल्या आदिशंकराचार्यांकडेच त्यांना अंगुली निर्देश करावायचा आहे असे ठामपणे वाटते. आणि आता वस्तुतः आजचा माझा विषय माऊलींचं विश्वरूप दर्शन असं आहे. आतापर्यंतचे विवेचन हे जरी विषयाला धरून नसले तरी अगदीच सोडूनही नव्हते हे कसे ते बघू. 2 दिवसांपर्यंत आपण गेल्या 2 दिवसात सगळ्यांनी आदिशंकराचार्यांची चरित्रगाथा ऐकली आणि माऊलींनी म्हटलं आहे की मी त्यांचं अनुसरण केलेलं आहे. अर्जुन हा आपल्या अर्जुनपणात गुंतला होता, त्यामुळेच त्याला युद्धासाठी तयार करणे भगवान म्हणजे भगवंताला अतिशय कठीण होते. त्यासाठी त्यांनी भगवद्गीतेचे 18 अध्याय खर्ची घातले आहेत. अर्जुन हा भगवंताचा भक्त होता, तर सामान्य भक्त होता का? नाही, तो सामान्य भक्त नव्हता. सामान्य भक्त असताना तर समजावणं शक्य होतं, अरे बाबा तुझं असं असं आहे आणि याप्रमाणे तुला वागायचं आहे. इतकं सामान्य भक्ताला सांगितलं तरी ती भगवंताची कृपा समजून तो ती शिरसावंद्य मानतो आणि त्याप्रमाणे वागतो. पण अर्जुनाचं तसं नव्हतं. तो कसा होता, तर समूहम सर्वभूतेषु न मे द्वेष्योस्ति न प्रियः, म्हणजे मला सर्व सारखेच आहे, कोणी प्रिय किंवा अप्रिय नाही असं जरी भगवान म्हणत असले तरी ते म्हणतात की भक्तोसी मे सखाची ती, भक्त आणि तू माझा सखा आहेस. आणि म्हणून मी तुला हे रहस्य सांगतो आहे असं ते 4थ्या अध्यायात म्हणतो. तर आता इथे सखा असल्यामुळे तुला मी हे रहस्य सांगतोय असं जेव्हा तो म्हणतो, तेव्हा सख्य भक्तीमधलं त्या दोघांमधलं असलेलं जे प्रेम, जे बंधन ते म्हणजे जसं अर्जुनाला श्रीकृष्णाबद्दल प्रेम वाटत होतं तेवढंच किंवा काकणभर जास्तच प्रेम
कृष्णालाही अर्जुनाबद्दल वाटत होतं. त्यामुळे खूप समजवून किंवा खूप त्याला म्हणजे दटावून वगैरे सांगणं श्रीकृष्णाला शक्य नव्हतं. आणि त्यामुळे त्या अर्जुनाला समजावून सांगणं म्हणजे हे भगवंताला अतिशय कठीण होऊन बसलं होतं. माऊली येथे म्हणतात, जेन संगेची पितया वसुदेवासी, जेन संगेची माते देवकीसी, जेन संगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. इतका त्याचा अधिकार होता. म्हणजे सखा म्हणून भक्त म्हणून तर होताच होता, पण आपण पहा, आपल्या मनातलं जे गुपित असतं ना, ते बरेचदा आपण घरी कोणाला सांगू शकत नाही. परंतु ते आपण आपल्या जीवाभावाचा जो मित्र असतो, जीवाभावाची जी मैत्रीण असते, तिच्या जवळ मात्र आपण ते बोलत असतो. आणि म्हणूनच श्री तिथे म्हणतात, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. पुढे जाऊन माऊली जे म्हणतात ना, ते अतिशय सुंदर आहे. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तेही न देखे या प्रेमाचे सुख. अरे, लक्ष्मी तर पत्नी तिची, पण तिला सुद्धा या प्रेमाचं सुख मिळालं नाही जे अर्जुनाला मिळालं. आजी श्रीकृष्ण प्रेमाचे पीक यातेची आथी. श्रीकृष्णाच्या प्रेमाचं पीक, म्हणजे पीक म्हटलं की आपल्याला माहिती आहे की पीक किती येतं. पूर्ण वावर भर एवढं पीक असतं कोणत्याही धान्याचं, जे म्हणजे जे पीक येतं ते. इतकं प्रेम ओसंडून ओसंडून अर्जुनाबद्दलचं म्हणजे अर्जुनाबद्दलचं त्यांच्या मनात होतं आणि ते ओसंडून वाहत होतं. म्हणून माऊली पुढे जाऊन म्हणतात की या जगदीश्वराचे प्रेम एथ दिसत असे निरुपम. उपमाच नाही हो. या जगदीश्वरांनी या अर्जुनावर जे प्रेम केलेलं आहे ना, त्याला काहीही उपमा नाही. आणि मग त्याच्यासाठी माऊलीच प्रश्न करतात, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. अरे, कोणतं बरं पुण्य केलं, सर्वोत्तम पुण्य केलं की एवढं श्रीकृष्ण त्याच्यावर प्रेम करायला लागले आहेत. आणि श्रीकृष्णार्जुनाचं या म्हणजे प्रेमाचं वर्णन करताना असे माऊली अतिशय भावुक होऊन जातात आणि त्यांच्या लेखणीला भर येतो. म्हणून ते पुढे जाऊन म्हणतात की म्हणजे भगवंताची तोंडी घातलाय त्यांनी, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चितकळा धनुर्धरा. अर्जुन हा भगवंतासाठी सख्य भक्तीचे चैतन्य होते आणि म्हणूनच त्यांना त्याचे अज्ञान हरावे असं वाटत होतं. म्हणून अर्जुनाच्या मनात आलेल्या सर्व प्रश्नांचं निरसन ते करीत होते आणि कुठेही घाई गडबड न करता प्रश्न विचारला की त्यांनी त्याचं उत्तर दिलं. आणि किती म्हणजे हे घालावे, खर्ची घालावे. 18 अध्याय, इकडे युद्धाची गडबड, युद्धभूमीवर चालू आहे हे सगळं. पण एका ठिकाणी आता मला ती ओवी आठवत नाही, ते म्हणतात असू दे असू दे, युद्ध राहील जागेवर, पण तू आता मात्र हे ऐकून घे. इतकं ते अगदी शांतपणे त्याला हे सगळं सांगत असतात. आणि आता हीच आहे की आता पुसेन जे मी काही, तेथे निके चित्त देही, तेवीची देवे कोपावी नाही बोलाय का. बरं, हा सुद्धा कसा म्हणतो पहा ना, की ह्याचाही अधिकार पहा काय म्हणतो. आता मी जे विचारणार आहे ना, त्याकडे नीट लक्ष द्या. नाही तर इकडे तिकडे लक्ष, युद्धाच्या सगळ्या म्हणजे युद्धाच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या डोक्यात असतील आणि तुम्ही माझ्याकडे लक्षच देणार नाही. आणि अजून एक गोष्ट सांगतो, कोपावे नाही. मी प्रश्न विचारला त्याच्यावर तुम्ही रागावले, असंही नाही करायचं, कोपायचं. एकदम शांतपणे माझ्या प्रश्नांना उत्तर द्यायचं. यावरून बघा, म्हणजे अर्जुनाचा किती अधिकार होता भगवंतांवर हे आपल्याला कळतं. आणि तो प्रत्यक्ष होता की नव्हता असं प्रश्नच याचा हे नाही, मनात येऊच नाही. पण मला असं वाटतं की माऊलींनी मात्र तो अधिकार पूर्णपणे अर्जुनाला देऊन दिला. इथे माऊलींनी काहीही नाही, अगदी आपण स्वतःच म्हणजे एकतर ते अर्जुनाच्या भूमिकेत जायचे आणि इतकं सुंदर त्यांनी संवाद रंगवलाय. अर्जुनाच्या भूमिकेत जाऊन त्यांनी भगवंतावर आपलं अगदी सगळा म्हणजे अधिकार गाजवलेला आहे. तर
एवढा हा अर्जुनाचा अधिकार, आणि हा अधिकार जाणूनच आपल्याला भगवंतांनी भगवंतांनी काय आहे की अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. आता या भूमिकेतून आपल्याला हे जे विश्वरूप दाखवलेलं आहे त्याकडे बघायचं आहे. भगवंत आता पहा, याचा काही या विश्वरूप दर्शनाचा जो प्रारंभ आहे तो काही एकाएकी 11व्या अध्यायापासून नाही झालेला. 7व्या अध्यायात भगवंत म्हणतात, मत्तः परतरम नास्ति किंचिदस्ति धनंजय, माझ्याशिवाय दुसरं या जगात काही नाही. मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. विश्वातल्या सगळ्या गोष्टी सूत्रात मणी असावे त्याप्रमाणे माझ्यात भरलेल्या आहेत. पुढे मग भगवंत वानगी दाखल काही उदाहरणं देतात, जसं रसोहमप्सु कौंतेय, पुण्यो गंध पृथिव्यांच वगैरे वगैरे. 7व्या अध्यायात सांगतात की या पृथ्वीवरचा जो गंध आहे ना तोही मीच आहे, नंतर वगैरे वगैरे असे ते उदाहरणं देतात. पण अर्जुनाचं मन काही केल्या समाधान पावत नाही. वस्तुतः पंचमहाभूतांची उदाहरणं भगवंत देत असतात, पण अर्जुनाचं काहीही मन भरत नाही. आणि मग ते 9व्या अध्यायात त्याला म्हणतात, नचमस्थानी भूता पश्यमे योगमैश्वरम. 9व्या अध्यायात भगवंत म्हणतात, नचमस्थानी भूतानी पश्यमे योगमैश्वरम. भगवंत म्हणतात, तू माझे ईश्वर स्वरूप पहा. तिथे माझ्या ठिकाणी काही प्राणी मात्र नाही असा तू ज्ञानी असल्याने तुला प्रत्यय येईल. एखाद्या ठिकाणी आलंबन आले, स्थान आले, मग तर काय होतं, माझ्या ठिकाणी असं त्यांनी म्हटलंय. तर माझं ठिकाण आणि त्याच्यावर ज्या काही गोष्टी दिसतात त्या, तर याच्यात काय होतं की एखाद्या स्थानी म्हणजे स्थान, तर इथे ठिकाण आलं की ते ठिकाण आणि त्याच्यावर येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत हे असं द्वैत निर्माण होतं. तर ते द्वैत दिसू लागतं आणि त्यामुळे तिथे द्वैत येतं. नचमत्स्थानी भूतानी, म्हणून ते म्हणतात की माझ्या ठिकाणी कुठलीही भूत मात्र नाही, सगळी माझ्या ठिकाणी नाहीत सगळी. म्हणजेच याचा अर्थ काय आहे की सगळीकडे मी व्यापून राहिलेलो आहे असं ते म्हणतात. तिथे पुढे जाऊन ते म्हणतात, का बीजची झाले तरू अथवा भांगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. म्हणजे बीज असतं, झाड लावताना आपण बीज पेरतो आणि ते बीज पेरलं की त्याचं झाड होतं. झाड झालं की ते बीज आपल्याला दिसतच नाही, त्या बीजाचं झाड झालेलं असतं. त्याप्रमाणे मज एकाचा विस्तारू, माझाच हा सगळा विस्तार आहे, माझ्या ठिकाणी वगैरे नाही. माझ्या ठिकाणी विस्तार आहे असं जेव्हा मी म्हणेन तेव्हा काय होईल, द्वैत निर्माण होईल की माझ्या ठिकाणी हे प्राणी मात्र आहेत, म्हणजे प्राणी वेगळे आहे, मी वेगळा आहे, अशी तिथे द्वैताची स्थिती होते. तसं नाहीये, माझाच सगळीकडे विस्तार झालेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याप्रमाणे इथे आहे तो परब्रह्म, तो परमात्माच जगद्रूपाने नटलेला आहे, त्याचा सगळीकडे विस्तार झालेला आहे. आणि आता त्याचं हे जे नटलेपण आहे ते गीतेच्या 10व्या अध्यायात पुन्हा भगवंत सांगायला सुरुवात करतात. का? पुन्हा अर्जुनाचा प्रश्न आहे, केशु केशुच्या भावेशु चिंत्योसी भगवन मया. तो म्हणतो की कोणकोणत्या पदार्थाच्या ठिकाणी माझ्याकडून तू चिंतीला जाण्या योग्य आहेस असं म्हणतो. तेव्हा भगवंत म्हणतात की नांतोस्ति मम दिव्यानाम विभूतीनाम परंतप. म्हणजे हे परंतपा, म्हणजे अर्जुना तो काय आहे की माझ्या ज्या दिव्य विभूती आहेत त्याला काही अंतच नाहीये. आता इथे आपल्या मनात प्रश्न पडतो की काय आहे की यांनी तर म्हटलंय कोणकोणत्या ठिकाणी, म्हणजे आलं पुन्हा ठिकाण.
तर ते आता कसं आहे, वाचारंभणम विकारो नामधेयम. अरे काही बोलण्याला काहीतरी मध्ये लागतं ना, आभरण लागतं ना, म्हणून त्यांनी तसं विचारलेलं आहे. तर तू कुठे कुठे आहेस, सगळीकडेच तू व्यापक आहेस, ही अजून त्याची भूमिका पक्की व्हायची होती, म्हणून त्यांनी प्रश्न केला. आणि म्हणून ते म्हणतात की माझ्या ज्या विभूती आहेत ना त्या अनंत आहेत. त्यांनी अनंत म्हटल्याबरोबर आपल्याला त्याचं विस्तारले पण जे आहे ते लक्षात येतं. आता त्यांनी म्हटलं आहे की एवढंही करून ते शेवटी म्हणतात, विष्टभ्याहमिदं कृत्स्नम एकांशेन स्थितो जगत. संपूर्ण जग माझ्या एका अंशावर भासतं, असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे सगळीकडे चराचरात मी व्यापलेलो आहे. वस्तुतः आता इथे हा जो विषय आहे तो संपायला हवा होता, पण अर्जुनाला तो संपवायचा नव्हता. 11व्या अध्यायात त्यांनी काय केलं की मोहोयम विगतो मम इतकं सांगितलंय ना. 10व्या अध्यायात एवढ्या विभूती सांगितलेल्या आहेत भगवंतांनी, एक मोठी जंत्रीच आहे. आता तेवढी जंत्री वाचून दाखवल्यावर, सांगून झाल्यावरही अर्जुनाने जर म्हटलं असतं ना की नाही बा मला काही लक्षात नाही आलं आहे, हे बरोबर नाही, तो आपलं म्हणून देतो त्यांच्या समाधानाकरता, मोहोयम विगतो मम. हा माझा मोह झालाय, दूर दूर झालाय. तो गतसंदेह झाला असं म्हणत नाही, माझा संशय दूर झाला असं नाही म्हणत. तर मोहोयम विगतो मम असं तो म्हणतो, आणि ते सगळं भगवंताच्या समाधानासाठी असतं. तो मात्र निस्संदेह झाला नाही, हेही तेवढंच खरं होत. जसं, आणि मग 9व्या अध्यायात भगवंत त्याला म्हणतात की पश्चिमे योगमैश्वरम, म्हणजे माझं हा ऐश्वर्य योग जो आहे तो तू बघ, असं ते म्हणतात. आता 11व्या अध्यायात आता काय होतं, मध्ये 10वा अध्याय आहे, त्याच्यात तो सगळ्या विभूती वगैरे ऐकून घेतो. आणि आता मग त्यांना म्हणतो की द्रष्टुमिच्छामि ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम. 9व्या अध्यायात जेव्हा म्हटलं होतं भगवंतांनी की बघ, तेव्हा नाही पटकन यांनी म्हणजे बघितलं किंवा सांगा म्हटलं किंवा दाखवा म्हटलं, ऐकून घेतल्या सगळ्या विभूती, त्याचा सगळा अनुभव घेतला. आणि मग आता तो म्हणतो पश्चिमे रूप द्रष्टुमिच्छामि, माझी इच्छा आहे, बघण्याची इच्छा आहे. तर असं तो म्हणतो. आता आपल्याला म्हणाल की तिथे योगमैश्वरम होतं, इथे तर रूपमैश्वरम आहे. ते योग आणि रूप याच्यात काहीही एक फरक नाही, हे आपल्याला पुढे जाऊन कळेलच. आणि तिथे फक्त इथे रूप हा शब्द आलाय, तिथे योग आलेला आहे. जो भगवंताचा योग आहे, जो भगवंताचा योग आपल्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दिसतो ना, ते त्यांनी जे नामरूप धारण केलेलं आहे त्या योगेच दिसत असतं, म्हणून तो योगरूप म्हणतोय, योगमैश्वरम असं म्हटलं आहे. अर्जुन मग पुढे म्हणतो की म्हणजे अगदी विनम्रपणे, मन्यसे यदि शक्यम, जर मला दाखवणं शक्य असेल, म्हणजे मला ते पाहणं शक्य असेल, तर ते तुम्ही मला दाखवा. अशी माझी काही खूप हे नाही आहे की माझा असा, वस्तुतः तो हट्टच आहे बरं, पण तरी सुद्धा इतकं नम्रपणे तो म्हणतो की अगदी नम्रपणाची भूमिका घेऊनच मी म्हणजे माझा तेवढा अधिकार आहे का की यदि शक्य, मला ते पाहणं शक्य आहे का, असं असेल तर मग. तेव्हा माऊली म्हणतात, ते आता प्रकटुनी अनेकदा करीत विश्वरूप दर्शनाचा धांदा, बाप भाग्या अगाधा पार्थाचिया. माऊली म्हणतात की बाबा त्यांनी असं म्हटलं की मला मला पाहणं शक्य आहे का, तर माऊलींनी काय करावं, विश्वरूप दर्शनाचा धंदाच केला विश्वरूप दर्शनाचा. आणि पुढे आज मी लिहिले नाही आहे, ते म्हणतात की वेगळी वेगळी रूप दाखवली. आणि कशी दाखवली, धंदा का बरं म्हटलाय बघा, कारण वेगळी विश्वरूप दाखवली. हे नाही आवडलं का ते बघ, ते नाही आवडलं का ते बघ, ते नाही आवडलं का ते बघ. अशा म्हणे जसं दुकानात आपण गेलो की ते आपल्याला तो दुकानदार वेगवेगळे वस्त्र दाखवत असतो, किंवा बायकांच्या बाबतीत म्हटलं तर, स्त्रियांच्या बाबतीत म्हटलं तर साड्या, ही साडी, ती साडी, ती साडी, आपण नाही ही नको दुसरी, ती नको ती, असं म्हणे विश्वरूपाचे पट त्याच्या समोर उलगडले. म्हणून मग माऊली म्हणतात की त्यांनी हा धंदाच केला त्याच्यासाठी.
एवढा मोठं त्यांचं ते भांडार जे होतं विश्वरूपाचं ते त्याच्या समोर त्यांनी मांडलं. मांडलं म्हणजे काय, तर माऊली म्हणतात तो त्यांचा धंदाच होता. कारण किती प्रेम त्या अर्जुनावर, त्याच्यासाठी म्हणून मग त्यांनी, आणि स्वतःही काय झाले प्रकटूनही अनेकदा. परत तो धंदा म्हणजे काय, त्यांच्याजवळ असं काही वस्त्र होते का, ते जे पट उघडवून दाखवत होते ते त्यांचंच रूप होतं, आणि ते अनेकदा आणि इतकेदा असं होतं. आणि म्हणून त्यांनी हा सगळा खटाटोप केला, असं माऊलींचं म्हणणं आहे. आता आणि म्हणूनच अर्जुनाप्रती असलेल्या निरुपम प्रेमाचं हे द्योतक आहे. विश्वरूप दाखवण्यास भगवंतांनी प्रारंभ केला का, आणि कसं दाखव म्हणण्याचाच म्हणजे अवकाश होता की भगवंतांनी दाखवायला सुरुवात केली. अर्जुनांनी आपली उत्कंठा दाखवली, यांनी त्याची आळ पुरवली. कधी कधी तर असं वाटतं की अर्जुनाची उत्कंठा कमी आणि भगवंताचीच दाखवायची उत्कंठा जास्त, अशी ती भूमिका होती. फक्त म्हणण्याचा अवकाश होता की दाखव, दर्शय, एवढा म्हणण्याचं, तर यांनी म्हणायचं पश्य. बघ, त्यांनी दर्शय म्हणायचा अवकाश होता की यांनी दाखवायला सुरुवात केली. म्हणून आणि मग आता याच्यात काय आहे बरं, या 11व्या अध्यायात काय आहे, या विश्वरूप दर्शनात काय आहे, तर या 11व्या अध्यायाच्या मंगलाचरणातच माऊली म्हणतात, आता यावरी एकादशी म्हणजे या 11व्या अध्यायात कथा आहे दोही रसी. दोही रसी कथा आहे, जेथ पार्था विश्वरूपेसी होईल भेटी. आणि काय, इथे पार्थाला विश्वरूपाची भेट होणार आहे, आणि 2 रसांची इथे कथा आहे. कथा आहे बरं, म्हणजे गोष्ट आहे, म्हणजे ती किती रोचक असेल हे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. कथा म्हटलं की आपणही कान टवकारतो. थोडा तत्वज्ञानात्मक जर भाग असेल ना, तर आपलं मन पहिलेच जरा खट्टू होतं. अरे बापरे, एवढं आपल्याला ऐकता येईल का, हे असं मनातच आपल्या येतं. पण कथा म्हटलं की लहानापासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना त्याच्यात इंटरेस्ट असतो. म्हणून कथा आहे दोही रसी. माऊलींनी पहिलेच सांगून दिलं, ही कथा आहे बरं, विश्वरूप दर्शनाची ही कथा आहे, आणि ती 2 रसात आहे. आणि येराही रसा पतिकरा जाहला मानो, म्हणे की म्हणजे येथे शांतरसाच्या घरी यजमान कोण आहे, शांतरस आहे. अद्भुत रस हा पाहुणचाराला आलाय, अद्भुत रस हा पाहुणचाराला आलेला आहे. आणि पहा बरं, इतरही रसांना त्याच्या पंक्तीत पाहुणचाराचा मान मिळणार आहे. आता विश्वरूप दर्शनाची इतकी उत्कंठा अर्जुनाच्या मनात होती की त्याचं मन आता अगदी शांत झालेलं होतं. आणि म्हणून ते म्हणतात की यजमान कोण आहे, तर अर्जुनाचं शांत जे मन आहे ते यजमान आहे. आता पहा, पुढे पुढे जाऊ आपण, ते मन तेवढं शांत राहतं का नाही राहत, कोण कोणावर कुरघोडी करतं, हे आपल्याला पुढे बघायचं. नंतर अतिशय भयानक रूप पाहून त्याच्या मनात बिभत्स, भय इत्यादी रसही निर्माण झाले. अशा प्रकारे विविध रस मनामध्ये निर्माण करणारे ते भगवंताचे विश्वरूप बघण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला काय केलं, दिव्य चक्षु प्रदान केले. काय झालं, दाखव म्हटलं, पहा म्हणायला सुरुवात केली ना, आणि यांनी जे सुरू केलं, हे बघ ते बघ ते बघ, अरे तर माऊली म्हणतात निवांतची येरू, अरे हा दाखवूनच राहिला, आणि हा निवांतची, ह्याच्या चेहऱ्यावरची म्हणजे कोणतीच याच्या पुसटशी कशाचीही कुठली विस्मयाची रेष याच्या चेहऱ्यावर नव्हती. माऊली म्हणजे कृष्णाला प्रश्न पडला, अरे हा पाहतोय का नाही. मग त्यांच्या लक्षात आलं की अरे, आपण दिव्य चक्षु द्यायचंच तर विसरलो. हे विश्वरूप दर्शन म्हणजे हे काही सामान्य दृष्टीने पाहण्याजोगं होतं का, सामान्य दृष्टीने ते पाहण्याजोगंच नव्हतं. त्याच्यासाठी दिव्य दृष्टी आवश्यक होती. पण घाई किती, दाखवण्याची घाई किती, पाहण्याची जरी नसली तरी दाखवण्याची घाई इतकी होती की दिव्य दृष्टी द्यायला विसरूनच गेले. आणि मग दिव्य दृष्टी दिली, दिव्यम ददामी ते चक्षु असं ते म्हणतात. आणि मग ते म्हणतात पश्यमे योगमैश्वरम. त्यांनी रूपमैश्वरम म्हटलं होतं, दर्शय रूपमैश्वरम. आता पुन्हा
जे 9व्या अध्यायात म्हटलं होतं ना, पश्चिमे योगमैश्वरम, तेच पुन्हा इथे ते पुन्हा म्हणतात पश्चिमे योगमैश्वरम. हे वचन गीतेत 2दा आलेलं आहे, 9व्या अध्यायात, आणि तिथे त्याची उत्कंठ निर्माण होते. आणि आता मात्र इथे ते म्हणतात पश्चिमे योगमैश्वरम. आता ते त्यांना दाखवतातच आहे, तेव्हा नुसतंच म्हटलं, आता ते दाखवतात आहे. म्हणून आता इथे काय आहे की माऊली म्हणतात हे विश्वरूप म्हणजे काय आहे बरं, तर ते म्हणतात तो त्रिवेणी संगम आहे. कशाचा त्रिवेणी संगम? आपल्याला माहिती आहे, प्रयागला आहे त्रिवेणी संगम. आणि त्या त्रिवेणी संगमामध्ये कोणता आहे? गंगा आहे, यमुना आहे आणि सरस्वती गुप्त आहे. तसंच इथे शांत आणि अद्भुत या 2 रसांचा प्रवाह वाहतो आहे. आणि भगवंताच्या गीतारूप रसाळ वाणी रूपी सरस्वती नदीचा इथे गुप्त प्रवाह आहे. म्हणजे भगवंताच्या वाणीचा गुप्त प्रवाह इथे वाहून राहिलेला आहे. त्यामुळे इथे काय आहे? हा त्रिवेणी संगम आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे? येथे सद्भावे नहावे, येथे सद्भावे नहावे, आपण याच्यात न्हायला पाहिजे. प्रयाग माधव विश्वरूप पहा, प्रयाग माधव विश्वरूप आपण पाहिलं पाहिजे. आणि येतुल्येनी संसारासी द्यावे तिलोदक, एकदा त्याच्यात सुस्नात झालं की आपोआप संसाराला तिलोदक दिल्या जातं. तर अशा प्रकारे आपणही आज या प्रयाग माधवात सुस्नात होऊया. आणि किती आपल्याला स्नान घडतं आपण ते बघूया. मला किती घडवता येतं हे पण घडवता येतं की नाही याची शंकाच आहे. माऊलींना वंदन करून मी ते तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. भगवंत म्हणतात दिव्यम ददामी ते चक्षु, मी तुला दिव्य चक्षु देतो. त्यावर माऊली म्हणतात ती अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चितकळिका उजळली या श्रीकृष्णे. भगवंतांनी अर्जुनाला जी दिव्य दृष्टी दिली ती चितकळिका म्हणजे चैतन्याची ज्योती होती. आणि ती परब्रह्माचा संपूर्ण नामरूपात्मक असा आविष्कार होता. हा आणि हे सगळं जग हे सच्चिदानंद रूप आहे याचा तो प्रत्यय देणारी अशी ती चितकळिका होती. म्हणून माऊली म्हणतात की अनादि भूमिके निठे चराचर हे चित्र उमटे, आपण पे श्री वैकुंठे दाविले तया. भगवंताच्या विश्वरूपावरच जडविनाशी चराचर विश्वाचे चित्र उमटते. ते विश्वरूप आपणच आहोत हे भगवंतांनी अर्जुनाला दाखवले. त्यासाठी ते म्हणजे पहिले कुठे दाखवलं तर ते म्हणतात की दाखवलं होतं त्यांनी लहानपणी. कुठे दाखवलं होतं त्याचा ते दाखला देतात. व्यास महर्षी भागवतात म्हणतात की यशोदा श्रीकृष्णाला एकदा रागवते, खूप खोड्या करायचं श्रीकृष्ण. सगळेजण त्याची गारणी घेऊन यायचे गोपींपासून. एकदा यांनी माती खाल्ली आणि बरं त्या गोपांनी येऊन तर सांगितलं की याने माती खाल्ली आहे म्हणून. एवढंच नव्हे तर बलराम दादांनी पण सांगितलं की हो आई याने माती खाल्ली आहे. तिने विचारलं तू माती खाल्लीस? भक्षितवान काय तू माती खाल्ली? ते म्हणतात नाहम भक्षितवान अंब सर्वे संशिना. मी नाही खाल्ली माती, हे सगळे खोटं बोलून राहिले. यदि सत्य गिरस्तरही समक्षम पश्चिमे मुख. तुझा जर विश्वास बसत नसेल ना तर बस पश्चिमे मुखम, साक्षात ते माझं साक्षात मुख तू पहा. आणि तू आणि तुझ्या डोळ्यांनीच बघ ना माझ्या तोंडात आहे का ती माती. काय पाहिलं? माऊली म्हणतात 14ही भुवने सावकाशे दाविली ती. 14ही भुवनांचं दर्शन तिला करवलं. आपल्या आईला यशोदा मैयाला भगवंतांनी करवलं. पण ते पाहून यशोदेला पुत्राच्या ईश्वरी तत्वाचे ज्ञान झाले. पण ते तसे होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं की आपल्या
योग वैष्णवी योग मायेचा तिच्या हृदयात संचार केला आणि सद्यो नष्ट स्मृतीर गोपी, आणि ताबडतोब तिच्या स्मृतीपटलावरून तो सगळा भाग निघूनच गेला. तिला त्याचं अगदी विस्मरण झालं की आपण काय पाहिलं याचं तिला विस्मरण झालं. तिला माती दिसली नाही हे मात्र कळ. तिला माती नाहीच दिसली, पण तिला काय दिसलं हे सुद्धा तिला आठवलं नाही. ती ताबडतोब विसरली. तर थोडक्यात काय, की सत्य संकल्प सर्व समर्थ भगवंताच्या मनात जे आणि जसं येतं तसं तात्काळ सृष्टीत घडून येतं. भगवंतांनी आपले ऐश्वर्य आता अर्जुनाला दाखवायला सुरुवात केली आहे. भगवद्गीतेत 11व्या अध्यायात विश्वरूपाचे वर्णन करताना संजयाच्या तोंडी काही श्लोक आहेत. संजय म्हणतो अर्जुनाला काय होत होतं, म्हणजे पहिले आले की जिकडे तिकडे आता हा एवढा मोठा भाग आहे ना, श्लोकही पुष्कळ आहेत, हे 45-46 श्लोक आहेत आणि एवढ्याचं वर्णन करणं आता शक्य नाही. त्यामुळे मी थोडक्यात सांगते. काय म्हणाला, की जिकडे तिकडे त्याला भगवंताचीच मुख दिसत होती. पहिले जणू काही सौंदर्य लक्ष्मीचे सागर. ती मुखे इतकी सुंदर होती की जणू काही सौंदर्य लक्ष्मीने आपली संपत्ती लुटली आहे. अर्जुन मात्र ते सगळं पाहून अतिशय सुंदर असं रूप होतं ते सगळं विश्वरूप. अतिशय त्यांनी माळा धारण केलेल्या होत्या, वेगवेगळी आभरणं घातलेली होती. आतापर्यंत त्यांनी जे भगवंताचं चतुर्भुज असं सुंदर रूप सालंकार असं जे पाहिलं होतं तशाच प्रकारचं, पण थोडं मोठं, थोडं व्यापक, थोडं विभू असं ते सगळं रूप तो पाहत होता आणि मस्त त्या आनंदाच्या वनात विहार करत होता. त्याचं मन प्रफुल्लित झालं होतं आणि त्या विश्वरूपाचे सर्व अवयव दोन्ही डोळ्यांनी विस्मित होऊन तो पाहू लागला. पायापासून मस्तकापर्यंत तो विश्वरूप निहाळू लागला. त्याची नजर भगवंतांच्या हाताकडे गेली तर हातांच्या ठिकाणी त्याला काय दिसलं, कल्पांतीच्या ज्वाळा दिसल्या. तोंडी तोडणारी तेजस्वी शस्त्रे झळकत होती, ज्या शस्त्रांच्या तेजस्वी किरणांमुळे नक्षत्राचेही फुटाणे होत होते. दुसरीकडे त्यांनी पाहिलं, म्हणजे हेही होतं की ते शस्त्रांचं किती तेज होतं हे त्यांनी पाहिलं, आणि म्हणजे नक्षत्रांचे फुटाणे होत होते. पहा काय माऊलींनी वर्णन केलंय. आणि दुसरीकडे त्यांनी म्हटलं आहे की भगवंतांनी दिव्य माळा, दिव्य वस्त्र धारण केले होते आणि हे सगळं दोन्ही प्रकारचं रूप पाहिलं. इतकं तेजस्वी ते रूप होतं की त्यांनी आपले डोळे मिटून घेतले. आणि इथे म्हणजे हे म्हणतात माऊलींनी एक उपमा दिली आहे. आब्रह्म पूर्णोदकी पभे मार्कंडेय एकाकी, तैसे अद्भुत सागरे अर्जुन लोळत, की असा काहीतरी आहे तिथे. शेवटची दुसरी हे लिहिली नाही आम्ही आता. मार्कंडेय ऋषी होते. प्रलय झाला, भागवतात आली आहे कथा. प्रलय झाला त्यावेळी केवळ एक मार्कंडेय ऋषीच होते आणि तो प्रलय झाला, सगळीकडे सोसाट्याचा वारा आणि सगळीकडे पाणीच पाणी. आणि तिथे त्यांना ते मार्कंडेय ऋषी एका म्हणजे मार्कंडेय ऋषी त्या प्रलय सागरामध्ये नुसते एकाकी ते पहुडले होते किंवा लोळत होते. कशाचं पहुडणं, ते इतक्या त्या लाटा भराभर येत होत्या, ज्या सुनामी आपण ज्याला म्हणतो, आता जी जपानमध्ये आली आहे, तर त्याच्यावर ते लोळत होते. इतकं त्यांनाही असा अद्भुत रसाचा अनुभव येत होता. पवे मार्कंडेय एकाकी, तेही एकाकीच होते. अर्जुनही एकाकीच ते विश्वरूप बघत होता, म्हणून त्याची उपमा त्यांनी अर्जुनाला दिली. आणि त्याचप्रमाणे या अर्जुनाची ते अद्भुत रसावरच, म्हणजे अद्भुत रसाचाच अनुभव घेत होते मार्कंडेय ऋषी. त्यांनाही मायेचं दर्शन घडवलं, पण ते वेगळ्या प्रकारचं होतं, अशा प्रकारचं नव्हतं. तर अशा आणि म्हणून ते सगळं पाहून त्यांनी काय केलं, आपले डोळे मिटून घेतले. पण माऊली म्हणतात, अरे त्यांनी भले डोळे मिटले असतील, पार्थाचे पाहणे न पाहणे तयाही सकट नारायणे व्यापुनी घेतले.
ते पाहो ना पाहो, त्याने डोळे काय मिटले ना, मिटू दे ना डोळे. पण ते त्याला दिव्यदृष्टी हे झाल्यामुळे, काय प्राप्त झाल्यामुळे भगवंताने त्याचं ते न पाहणं सुद्धा व्यापून टाकलं होतं. दिव्य दृष्टी असल्यामुळे डोळे बंद केले तरी त्याला ते रूप दिसतच होतं. डोळे म्हणजे विश्वरूप दिसतच होतं. आणि त्यामुळे त्याच वेळेला भगवंत त्याला वासुदेव सर्वम, सगळीकडे वासुदेव आहे, सगळीकडे मी आहे, ही प्रचिती देत होते. तो डोळे बंद, त्याला ती प्रचिती घेता येत नव्हती. आणि तो इतका त्या म्हणजे अद्भुत रसाच्या याच्यावर होता, विस्मय त्या मनात निर्माण झाला होता की तो त्याची काही कल्पनाच करून शकत नव्हता. इकडे देत होता भगवंत, पण त्याला ते घेणं खूप कठीण होत होतं. आणि ते विश्वरूप कसं होतं तर दिवि सूर्य सहस्रस्य भवेद युग पदुत्थिता यदि भास सदृशी स्यात् भासस्तस्य महात्मनः. हे नेहमी उदाहरण किंवा हा श्लोक सगळीकडे वापरला जातो. आकाशात हजारो सूर्य एकदम प्रकट झाले असता जो प्रकाश होईल तसाच काहीसा प्रकाश त्या विश्वरूपाचा होता. माऊली तर येथे म्हणतात उपमू नये. तरी उपमाच नाही दिली शकत. उपमा कशाची? उपमान उपमेय असलं तर साधर्म्य दाखवता येईल, पण कसलं उपमान आणि कसलं उपमेय, दोन्ही एकच होतं ना. म्हणून माऊली म्हणतात उपमू नये. आणि कारण प्रलयाग्नीची जी म्हणजे ते म्हणतात की प्रलयाग्नीची सर्व सामग्री एकत्र केली, 10 महातेजही एकत्र केले तर काही प्रमाणात विश्वरूपाच्या अंगप्रवेशी काही अंशी बरोबरी करू शकेल असं ते तेज होतं. आणि पहा असं म्हणतात, मी कुठेतरी वाचलंय म्हणून सांगते, नागासाकी आणि हिरोशिमावर टाकायला अणुबॉम्ब टाकणारा जो ओपेन हॅमर होता हा शास्त्रज्ञ, त्यालाही त्या स्फोटानंतर हा श्लोक आठवला. त्यांनी आधी वाचला असेल म्हणून त्याला त्याच म्हणजे तो श्लोक आठवला. पण पहा, त्याच्या बॉम्बने फक्त नागासाकी हिरोशिमा बेचिराख झाले होते. येथे तर सर्व विश्वरूप कल्पांत समयी ब्रह्मदेवापर्यंत सर्व ब्रह्मांड म्हणजे जसं सर्व ब्रह्मांडच आपल्या कवेत घेतात असं त्याप्रमाणे हे विश्वरूप पाहून असं वाटत होतं अर्जुनाला की या सगळ्या तेजाने सर्व ब्रह्मांड आपल्या कवेत घेतलं आहे. सर्व ब्रह्मांडाला व्यापून टाकणार, बेचिराख करू शकेल इतकं भयंकर तेज त्या विश्वरूपाचं होतं. अर्जुन अतिशय विस्मित झाला आणि तो भगवंताची स्तुती करू लागला. इथे ती स्तुती म्हणताच येणार नाही. त्यांनी भगवंताचं विश्वरूपाचं वर्णनच करायला सुरुवात केली. जवळपास 16 श्लोकांमध्ये हे वर्णन आलेलं आहे. विश्वरूपांमध्ये त्यांनी काय पाहिलं? तो म्हणतो, देवा तुझ्या या विश्वात्मक शरीराच्या ठिकाणी मी देव समुदायासह स्वर्गलोक बघतोय, मी ऋषींचा समुदाय बघतो आहे, नागांची कुळे बघतो आहे, पाताळ लोक बघतो आहे, तुझी अनेक मुखे, अनेक उदरे, अनेक बाहू अशा अनंत रूपात मी तुला बघतोय. तू अविनाशी परब्रह्म आहेस, सर्व विश्वाचे तू निधान आहेस. पुढे तो म्हणतो, तुझे मुख प्रज्वलित अग्नीप्रमाणे आहे, नवनवे पेटलेल्या अग्नीचा तो लखलखाटच आहे. तुझ्या सर्वांगाच्या तेजाने हे सगळं विश्व होरपळून गेले आहे. अरे तू अविनाशी परब्रह्म आहेस, अव्यय आहेस, मुख्य म्हणजे सनातन वैदिक धर्माचं रक्षण करणारा तूच आहेस. तू आणि त्याच वेळी तू सनातन पुरुषही आहेस. त्वमव्यय शाश्वत धर्म गोप्ता सनातनस्त्वम पुरुषो मतो मे. या सनातन वैदिक धर्माचे पुनरुत्थान करण्याचे संरक्षण किंवा पुनरुत्थान करण्यासाठी आपल्याला माहितीये की आदि शंकराचार्यांचा अवतार होता. असा तो सनातन पुरुष होता. पण एवढंच त्याचं ते वर्णन होतं का? नाही. इतकं शांत आणि सात्विकच दर्शन नव्हतं झालं अर्जुनाला बरं. तर त्याही पुढे त्याला जे दर्शन झालं त्यांनी तो अतिशय घाबरून गेला होता. अनंत बाहू, अनंत उदर, अनंत नेत्र, त्याचप्रमाणे सूर्यचंद्रांसारखे ज्याचे तेजस्वी डोळे आहेत,
प्रदीप्त अग्निप्रमाणे ज्याचं मुख आहे अशा अतिशय भयंकर अक्राळ विक्राळ रूपाला मी पाहतो आहे. आतापर्यंत अतिशय शांत रूप दाखवलं, पण हळूहळू मात्र त्यांनी अतिशय भयंकरही रूप दाखवायला सुरुवात केली. असं त्याला वाटायला नको. तर कारण काय आहे, या जगातलं सगळ्याच गोष्टी म्हणजे भगवंताचं विश्वरूप होतं. म्हणजे ज्या चांगल्या होत्या तेही विश्वरूप होतं, जे वाईट होतं, जे भयंकर होतं, जे बीभत्स होतं, ते सुद्धा काय होतं, ते विश्वरूपच होतं. हे त्यांना दाखवायचं होतं. त्यामुळे इतकं भयंकर दाखवलं त्यांनी, की काही विचारायची सोय नाही. अशा ते म्हणतात, की म्हणजे अशा तुझ्या अक्राळ विक्राळ रूपाला मी पाहतोय. देवा, तुझ्या वदनातील त्या ज्वाळांनी हे विश्व होरपळून निघाले आहे व तिन्ही लोक अत्यंत व्याकुळ झाले आहेत. ते भयभीत झाले आहेत. आता पहा, तो इथे म्हणतो की सगळं त्रिलोक हा भयभीत झालाय. वस्तुतः हाही घाबरलेलाच आहे बरं. अर्जुनही इथे पुरताच घाबरला होता, पण विश्वरूप बघण्याचा हट्ट त्याचाच होता. त्यामुळे त्याला सहजासहजी मी घाबरलोय असं त्याला बोलणं शक्य नव्हतं. थोडस तो म्हणतो की हे सगळं घाबरलंय, आणि मग हळूच म्हणतो की मी सुद्धा घाबरलो आहे बरं. आणि मग म्हणतो की पण त्यामुळे काय झालंय, धृतीम न विंदामी क्षममचे विष्णू, म्हणे माझा अंतरात्मा अतिशय हे सगळं पाहून व्यथित झालेला आहे. मला धैर्य आणि सुख दोन्हीही प्राप्त होत नाही. ज्या सुखाची विश्वरूप दर्शन झाल्यावर सुख, परमसुख प्राप्त होईल असं जे त्याला वाटत होतं, ते त्याला दिसलं नाही. किंबहुना पहिले वाटलं, आणि आता मात्र हे भयंकर रूप पाहून ते त्याला वाटलं, दिसत नव्हतं. आणि म्हणून तो अगदी प्रांजळपणे कबुली देतो की नाही, मला सुख प्राप्त झाले नाही. पण आणि मग इथपर्यंत भगवंत तरी इथेच थांबतात का? त्यांनी म्हटलं बा की नाही, आता मला सुख नाही, तर आपलं आवर्त घेतलं का? नाही नाही, ते तसं केलं नाही. विश्वरूप दर्शन देण्याचा त्यांनी म्हटलं, भले यांनी पण दाखवतो म्हटलं, पण काही त्याचा मागे उद्देश होतो ना. प्रयोजनाशिवाय कुठेच ते प्रवृत्त होत नाहीत भगवंत. त्यामुळे प्रयोजन काय होतं तर आपल्याला समजत. पुढे जेव्हा त्याला दिसतं की सर्व धृतराष्ट्राचे पुत्र भीष्म, द्रोणाचार्य हे सगळे त्यांच्या मुखात, भगवंताच्या मुखात प्रवेश करीत आहेत. विश्वरूपाच्या त्या विक्राळ दाढांनी त्यांचं चूर्ण होत आहे. आणि तेव्हा मात्र त्याचा धीर आता पुरता खचतो. तो भगवंताला म्हणतो, देवा, या विश्वरूप दर्शनाने तुम्ही मला संकटातच टाकले आहे. आणि माऊलींचे शब्द बघा, ऐसे विश्वरूपाच्या महामारी, महामारी म्हणतात बरं, जीवित्व गेले आहे चराचरी, जी न बोले तरी काय करी, कैसेनी राहे. विश्वरूपाला माऊलींनी महामारी म्हणून संबोधलं. आणि 4 वर्षांपूर्वी महामारीचा काय प्रकोप असतो, कोरोना नामक महामारीचा काय प्रकोप होता, याचा अनुभव आपण घेतलाय. त्यामुळे आपण हे अगदी चांगल्या प्रकारे आता समजू शकतो. म्हणून तो म्हणतो, म्हणजे तेव्हा आपल्या सगळ्या सोयऱ्यांना, जवळच्या लोकांना त्या कोरोनाने गिळंकृत केलं होतं. तसेच काहीसे विश्वरूपाच्या ठिकाणी अर्जुनाला भासत होते. तो म्हणतो की ही महामारी आहे, कुठून मला दुर्बुद्धी सुचली आणि मी तुला दाखव म्हटलं, तू काय घेऊन यावंस, तर ती महामारीच घेऊन आलास, असं त्यांनी म्हटलं आहे. तर तर म्हणून, आणि मग तो म्हणतो की अर्जुना, विश्वरूपाच्या ठिकाणी मागे पुढे वर खाली मला सगळीकडे विश्वरूपच दिसत आहे. आणि अशी परिस्थिती झाली की आपल्याला कुठे लपवावं. अरे, सगळीकडे जर तो व्याप्त आहे, तर मी लपवू कुठे, कुठून बघू नको त्या विश्वरूपाला, असं त्याला वाटलं. आणि असा भयंकर म्हणजे अनुभव उग्र रूपाच्या भगवंताचा त्याला येत होता. आपल्याला इथे मला म्हणावंसं वाटतं की म्हणजे माऊलींनी म्हटलं आहे, कथा आहे दोही रसी, आणि विश्वरूप दर्शनात शांतरस यजमान पद भूषवित आहेत, असं विश्वरूपाच्या घरी असं म्हटलंय त्यांनी.
आणि अद्भुत रस आहे, पाहुणपणाला आले असं जरी म्हणत असलं तरी आपल्या इथे असं म्हणा असं वाटतं की ते जो अद्भुत रस होता ना, त्यांनी पाहुणपण जरा जास्तच भोगलेलं होतं. त्या शांत रसा म्हणजे यजमानाला जरा बाजूला करून अद्भुत रसानेच आपला वरचष्मा गाजवला होता. आणि त्याला साथ द्यायला त्याच्यासोबत कोण आलं होतं, तर भयानक बिभत्स रस हेही तिथे येऊन ठेपले होते. आणि अशा परिस्थितीत अद्भुत रसाच्या समुद्रात अर्जुन गटांगळ्या खात होता. तो दुःखाने थरथर कापत होता. भगवंताचं उग्र रूप कोणाला हो आवडतं, कोणाला पाहायला आवडतं? आपल्याला नृसिंह अवतार कोणाला आवडतो का? आवडतो म्हणजे ते भगवंताचा अवतार आहे म्हणून आपण त्याची पूजा करतो, हे करतो. आजपासून नृसिंह नवरात्राची प्रारंभही झालेला आहे. आणि तेव्हा नृसिंहच्या अवताराला या भगवंताच्या आपण म्हणजे स्मरण करू आज आणि पुढे जाऊ. तर हे जे आहे ना, म्हणजे आपल्याला प्रल्हादाच्या किंवा हिरण्यकश्यपूच्या ची जी कथा आहे त्यामुळे ती सगळी आपल्या डोळ्यासमोर आहे. कसं त्यांनी हिरण्यकश्यपूला मारलं, कसं नखांनी मारलं आपण त्या फोटोत वगैरे बघतो. आणि कसं मारलं, कसं ते अक्राळ विक्राळ रूप होतं. तर तो आपल्याला म्हणजे तो एक आपण हे करू शकतो की त्याच्यावरून आपण कल्पना करू शकतो की भगवंताचं उग्र हे विश्वरूप कसं होतं, याची कल्पना त्या नृसिंह अवतारातून आपल्याला येते. आणि असे आजपासून त्यांचं नवरात्र सुरू होत आहे आणि त्याच दिवशी आपण त्यांचं हे गुणगान गातो आहे. शेवटी तो अर्जुन अगतिक होतो आणि म्हणतो की किती वाढवीसी या उग्र रूपा, अंगीचे भगवंतपणा आठवी बापा, नाही तरी कृपा मज पुरती पाहि. तो म्हणतो अरे बाबा की तू किती या उग्र रूपाला वाढवणार आहेस, अंगीचे भगवंतपणा आठव ना. भगवंत कोणाला म्हणतात? भगवान माऊली म्हणतात षडगुण चक्रवर्ती आहे. माऊली तर प्रत्येकाला चक्रवर्ती म्हणत असतात. तर म्हणून ते म्हणतात की आणि मग ते 6 गुण कोणते? तर शंकराचार्य शंकर भाष्यात गीता भाष्यात म्हणतात सच भगवान ज्ञानेश्वर्य शक्ती बलवीर्य तेजोभी सदा संपन्न, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुण भगवंतांच्या ठिकाणी अखंड असतात, नित्य असतात, म्हणून त्याला भगवान असं म्हणतात. आता संहार करण्याचा गुण तर इथे कुठेच नाहीये. आणि इथे तर सगळं आपल्याला विपरीतच दिसत होतं. म्हणून अर्जुन भगवंताला काय म्हणतो की अंगीचे भगवंतपणा आठवी बापा. कोणतं रूप दाखवून राहिला रे बाबा तू मला? तुझं ते भगवंतपणा आठव ना जरा. आणि तेही जर नसेल करायचं तर माझ्या पुरती तरी कृपा कर. नको तू ते करत बस, कोणाचा संहार करायचाय काय करायचंय ते तू चालू ठेव, पण माझ्यावर मात्र कृपा कर. पहा जेव्हा माणूस हे होतो ना तेव्हा तो मग फक्त स्वतःकडे समष्टीचा विचार चालू होता, व्यष्टीकडे येऊन जातो की नाही नाही आता तू माझ्या पुरतीच कर, नको बाबा कोणावर कृपा करू, पण माझ्यावर कर मात्र. त्यावर भगवंत म्हणतात अहम कालोस्मी, मी काळ आहे, लोकांचा संहार करण्यासाठी इथे आलं आहे. अरे तू युद्ध केलं नाही केलं तरी हे योद्धे काही इथे राहणार नाहीये, कारण त्यांचा मृत्यू अटळ आहे आणि मीच त्यांना मारले. तू बिलकुल मात ते व्यथिष्ठा, तू व्यथा व्यथा म्हणजे तू व्यथित होऊ नकोस. आणि काय कर, युद्धस्व, युद्ध कर. आता इथे भगवंत त्याला आज्ञा देतात. हे आज्ञार्थाचं रूप आहे संस्कृतमध्ये, युद्धस्व. 8व्या अध्यायात भगवंतांनी त्याला म्हटलं होतं बरं, माम अनुस्मर युद्धच, माझं स्मरण कर आणि तू युद्ध कर असं म्हटलं होतं. पण तेव्हा काही त्यांनी ते मनावर घेतलं नाही. बऱ्याच शंका होत्या ना मनात, त्याला दूर करायच्या होत्या. त्यामुळे त्यांनी नाही म्हटलं. स्मरण भलेही केलं असेल पण युद्ध करायला सुरुवात केली नाही. आता पुन्हा एकदा म्हणतात, पण आत्ताही काही त्यांनी लगेच युद्ध करायला सुरुवात केली नाही. 18व्या अध्यायापर्यंत जावंच लागेल. कारण जेव्हा सगळ्या हे होतात तो निस्संदेह होतो. स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तव, असं तेव्हा म्हणतो तो की
मी आता गतसंदेह निस्संदेह झालो आहे, तू म्हणशील ते प्रमाण तसंच मी करीन. आणि म्हणून मग तिथे ती ओवी आहे, गुंतलो होतो अर्जुनपणे मुक्त झालो तुझेपणे. ही ओवी तेव्हा आहे. पुढे जाऊन इथे भगवंत अर्जुनाला म्हणतात, जेतासी, अरे काय विचार करतोस, तू जिंकशील ना. ही पण खात्री तेव्हा खात्री किंवा नैतिक बळ हे भगवंत त्याला देतात. आता अर्जुन काहीसा आश्वस्त झाला आहे. त्याला ते ते त्याचे भगवंताचे धैर्य निर्माण करणारे बोलणे ऐकून त्याचे गळलेले अवसान त्याला पुन्हा प्राप्त झाले. तो भगवंताचा कृपाळू स्नेहाळू ते त्याचं रूप त्यांनी आठवलं. अगदी गदगदीत झाला, सद्गदित झाला. अष्टसात्विक भाव त्याच्या ठिकाणी दाटून आले. भगवंतावरील प्रेमाने तो अतिशय कंपित झाला. त्याने भगवंताची स्तुती करण्यास आता प्रारंभ केला. तेव्हा फक्त रूपाचं वर्णन केलं, आता त्यांनी भगवंताचं स्तुती केली. आणि सगळीकडे प्रत्येक स्तुतीमध्ये तो त्यांनी गुणगान गायलेला आहे. आणि तो इतका म्हणजे म्हणजे हे करतो, नमस्ते प्रभू, नमस्ते प्रभू, नमस्ते नमस्ते नमस्ते. किती वेळा करावं तर गीतेत म्हटलंय सहस्र कृत्वा, अरे हजारदा त्यांनी नमस्ते नमस्ते. आणि माऊलींनी सुने नमस्ते प्रभू, नमस्ते प्रभू असं ओवीत छान म्हटलेलं आहे. तर त्यामुळे म्हणजे तर याच्यावर भाष्य करताना आचार्य म्हणतात की सहस्रकृत्व भूय पुनः, हे तर सगळे काय आहे, हे सगळे समानार्थी शब्दप्रयोग आहेत. तरी का वारंवार एका श्लोकात वापरले, तर ते म्हणतात पुनः भूय असे शब्द वापरून अतिशय श्रद्धा व भक्ती यांच्या मुळे भावविभोर होऊन नमस्कार करता करता मी तुझ्या या गुणवर्णनाने तृप्त नाही असे अर्जुन सवितो. तो गुणवर्णन तर करत असतो भगवंताचे, परंतु तो म्हणतो की नाही, माझे जे शब्द अपुरे पडतात आहे, मी तुझं वर्णन या शब्दांनी, माझ्या ठिकाणी असलेल्या शब्दांनी मी नाही करू शकत. आणि त्याच्यासाठी तो भूय पुनः असा शब्द प्रयोग करतो असं आचार्यांनी म्हटलेलं आहे. त्याला आता त्या भगवंताच्या आणि त्याच्या नात्याची आठवण येते. अर्जुन श्रीकृष्ण हे मामे आते भाऊ होते. सुभद्रेशी लग्न केल्याने तो म्हणजे श्रीकृष्णाचा मेहुणाही होता. त्याचप्रमाणे तो त्याचा जिवलग मित्र होता. आणि जिवलग मित्राच्या संबंधातून त्यांनी श्रीकृष्णाला हे कृष्ण, हे यादव, हे सखा असं कितीदा तरी एकेरी संबोधलं होतं. पण आता मात्र विश्वरूप दर्शनानंतर त्याला त्याचा पश्चाताप झालेला आहे. तो म्हणतो अजानता महिमा अनंत वेदम, तुझा हा महिमाच आला, अरे बाबा मला माहित नव्हता, म्हणून मी तुला असं केलं, माझा त्याचा पश्चाताप होतो आहे. आता तू मला क्षमा कर, अशी अगदी अपराधी मनाने तो त्याला त्याची क्षमा मागतो. आणि काय होतं की तो मग म्हणतो की मी अजून एक तुला विनवणी करतो की आता हे रूप तू सोड आणि मला त्या चतुर्भुज रूपात तू मला दर्शन दे. संपतच आलाय हा, एक अगदी थोडंसच आहे. तर आणि मला पुन्हा तुझंच ते शंख चक्र गदा धारण केलेलं पूर्वीचं रूप दाखव, असं म्हटलंय. किरीटिनम गदिनम चक्रिणम च. आता पहा, त्यांनी दाखव म्हटल्यावर म्हणजे चतुर्भुज रूपाचं म्हटलं, पण पहिले काय केलं, आयुधांचीच हे केली की म्हणजे आता पहा, तो त्याची हे तयार झाली होती, मनाची तयारी झाली होती की आता आपण युद्ध करू. म्हणून त्यांनी काय म्हटलं की ते दाखव चतुर्भुज रूप, ते ज्यांनी ते शस्त्र धारण केलेले आहेत तसे. आणि तो पुढे जाऊन म्हणतो, ते चतुर्भुज रूप तुझे तो विसावा तो आम्हाला विसावा आहे. निर्गुण ब्रह्मप्राप्ती होऊनही अखंड, माऊली म्हणतात, अखंड आनंदाच्या प्राप्तीच्या अभावी तपश्चर्येने येणारे श्रम नाहीसे होत नाहीत. कुठे? निर्गुण ब्रह्मप्राप्ती. परंतु सगुण परमेश्वराच्या भक्तीने मात्र अखंड परमानंदाची प्राप्ती होऊन सर्व श्रम नाहीसे होतात. म्हणून अर्जुन म्हणतो, तो विसावा आम्हा. तुझं चतुर्भुज रूप म्हणजेच तुझं सगुण साकार रूप, तोच आम्हाला विसावा आहे. भगवंताचे सगुण साकार चतुर्भुज रूप कशासाठी आहे, तर माऊली 12व्या अध्यायात म्हणतात, दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, आलिंगावया लागुनी तयाचे अंग. अरे आम्ही दोन तर भुजा होताच, आणि त्याच्यावर आम्ही अजून दोन भुजा का आणल्या बरं?
तर म्हणाले की ते 2 भुजांनी आपल्या भक्ताला आलिंगन देणं शक्य होईल का नाही, म्हणून त्या आलिंगनाचं पूर्ण सुख भोगता यावं यासाठी आम्ही चतुर्भुज रूप घेऊन आलेलो आहे, असं माऊली म्हणतात. म्हणजे चतुर्भुज रूप घेण्याचं प्रयोजन पहा काय होतं. आणि हे चतुर्भुज रूप देवकीच्या पोटी जन्माला आले तेव्हा तिला होतं बरं, चतुर्भुज रूप घेऊन आले. देवकीने म्हटलं मला असं नको आहे रूप, मला सामान्य रूपच दाखव तुझं. आणि म्हणून मग भगवंतांनी सामान्य रूप धारण केलं होतं. म्हणाले विदेही असूनही परमात्मा भक्तांच्या सुखाकरता देह धारण करतात. अर्जुनाच्या विनवणी पोटी भगवंत पुन्हा एकदा चतुर्भुज रूप धारण करते झाले. आणि बघा, षड्गुण चक्रवर्ती असलेला परमेश्वर आपल्या प्रिय भक्ताला, आपल्या प्रिय सख्याला कौरव कुळ चक्रवर्ती होण्याआधी काय करतो? ब्रह्म साम्राज्य चक्रवर्ती करतो. तो ब्रह्म साम्राज्याचा चक्रवर्ती होतो. अर्जुन विश्वरूप दर्शन पाहिल्यामुळे तो ब्रह्म साम्राज्य चक्रवर्ती झाला आहे. कारण काय होतं की ती जी दिव्य दृष्टी दिली होती ती काय होती? चितकळा होती. तर आणि तो दिवा, ती दृष्टी होती, ती ब्रह्मसाम्राज्य दीपिकाच म्हटलंय माऊलींनी त्याला. ब्रह्मसाम्राज्य दाखवणारी ती दृष्टी दीपिका होती. आणि आता तर त्यांनी त्याच्यावर काय केलेलं होतं? अर्जुन म्हणजे भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूप केलेलं विश्वरूप दर्शन म्हणजे त्याच्यावर केलेला ब्रह्मसाम्राज्याचा अभिषेक होता. त्याला दिलेली दिव्य दृष्टी ब्रह्म साम्राज्य दीपिका होती. आणि त्याने काय होत होतं की त्याला ते ब्रह्म साम्राज्य प्राप्त झालं होतं. तो त्याचा चक्रवर्ती झालेला होता. कौरव कुळ चक्रवर्ती होईल तेव्हा होईल, पण आधी मात्र ब्रह्म साम्राज्याचा तो चक्रवर्ती झाला. आणि त्यामुळे त्या याच्यात भगवंत त्याच्यावर सतत अभिषेक करत होते. त्याच्यात तो सुस्नात होत होता. आणि मग अशा वेळेला नाथ तवाहम नमामकी नस्त्वम षटपदी आहे आचार्यांची. त्याच्यात ते म्हणतात की मी भलेही म्हणेन की नाथ तवाहम, हे नाथा मी तुझा आहे, पण नमामकी नस्त्वम, पण तू माझा मात्र होऊ शकत नाहीस, म्हणजे झालेला नाहीस, असं जेव्हा ते म्हणतात. आता अर्जुनाला तसं म्हणण्याची गरज राहिलेलं नव्हता. भगवंत आणि अर्जुन यांच्यामध्ये आता कुठलंही द्वैत राहिलेलं नव्हतं. अद्वैतच झालेलं होतं. पूर्णपणे झालेलं होतं की नाही असंही शंका कधी येते, पण झालेलं नसेल तरी त्या वाटेवर तो होता. कारण त्याला भगवंतांनी ब्रह्म साम्राज्याचा चक्रवर्ती मात्र नक्की या विश्वरूप दर्शनाने केलेलं होतं. तेव्हा असं माऊलींनी केलेलं मला जसं वाटलं, मला जसं समजलं, जसं उमजलं ते सांगण्याचा मी आपल्या समोर प्रयत्न केलेला आहे. बऱ्याचशा गोष्टी यातून म्हणजे विश्वरूप दर्शनातल्या सुटलेल्या आहेत, त्याची मला कल्पना आहे, पण वेळेअभावी आपण ते म्हणजे सामावून घेऊ शकले नाही. तेव्हा त्याबद्दल मला क्षमा करावी. आणि माझे हे काही जे तुटकं फुटकं जे विवेचन आहे ते आपण गोड करून घ्यावं आणि मला आज्ञा द्यावी. नमस्कार. नमस्कार बहिणी. अप्रतिम सुंदर बोललात. कसं 1 तास गेला ते आम्हाला कळलंच नाही. खरं तर मला ओळख सुद्धा माझी करून देऊ नकोस, माझं फक्त नाव सांग असं तिथून सांगण्यात आलं होतं. इतकं सुंदर आणि सहज बोललात ना. माऊली आपल्या मुखातून बोलत होत्या. वेगवेगळ्या सुंदर सुंदर फुलांचा हार करून माऊलींच्या चरणावर आपण आज त्यांना अर्पण केलेलं आहे. एक आपल्याला विनंती आहे, आपण असं अगदी नियमितपणे आम्हाला मार्गदर्शन करावं. नक्की प्रयत्न करेन. अं, तर संवाद साधायचा आहे बहिणी की पुढच्या वेळेला साधाल? म्हणजे कोणाला बोलायचंय का काही? काही विचार आहे? 5 मिनिटं आहेत. आहेत 5 मिनिटं. माझं हा. हा, जर कोणाला अनेक वर्ध्याची मंडळी सुद्धा आलेली होती आजच्या प्रवचनाला आपल्या. वर्धेहून. हो का? म्हणजे काय झालं, आमचा क्लास असतो ना यावेळेला हा. रोज, मग आज मी तिथे नाही तर त्या आल्या असतील इकडे. हा. जर आपल्याला संवाद साधायचा असेल तर कृपया अनम्यूट करू शकता रोहिणीताई सगळ्यांना. ज्यांना अनम्यूट आहे. बोलायचं असेल तर आपली कृपया खिडकी उघडावी, माईक ऑन करावा आणि संवाद साधावा. ताई नमस्कार. मी सरिता पाठव नमस्कार. बोलते.
आधी सगळ्यांनाच नमस्कार आमच्या सख्या ताई त्यांच्या त्यांच्या मानाप्रमाणे. आपलं जे आजचं विवेचन इतकं सुंदर आहे की विश्वरूप दर्शन म्हटलं की खूप मोठं म्हणजे जे अर्जुनालाही दिव्य दृष्टी मिळण्याच्या आधी ते अनुभवू शकले नाही अर्जुन सुद्धा. पण तुम्ही त्याचं जे वर्णन केलं ते अप्रतिम होतं. ऍक्च्युली मी पण गीता वाचते, मग संस्कृत वाचून त्याचं भाषांतर वाचते, कारण ते आपलं हे नाही, संस्कृत तेवढं विषय नसल्यामुळे अवगत नाहीये. पण जेव्हा आपण त्याचं भाषांतर वाचतो तेव्हा त्याचा अर्थ कळतो. आणि आज तुम्ही तर खूपच माऊलींच्या म्हणजे ऍक्च्युली असं वाटलं की माऊलीच बोलतायत की काय. खूप छान झालं ते. जास्त काही बोलू शकत नाही. इथे माझं काहीच नाहीये, सगळं माऊलींचं आहे. माऊलींना जरा आपण हे केलं, वाचन केलं की ते होतं. काही दिवसांपूर्वी तुम्ही गुलाबराव महाराजांचं पण चरित्र ऐकलंय ना? हो. कोण तर गुलाबराव महाराजांचे एक शिष्य होते, म्हणजे ज्यांना अंतरंग शिष्य म्हणतात, बाबाजी महाराज पंडित म्हणून. तर त्यांनी गूढार्थ दीपिका म्हणून ज्ञानेश्वरीवर लिहिलेली आहे, गूढार्थ दीपिका. अतिशय सुंदर अशी ती टीका आहे गूढार्थ दीपिका. मी इकडे तिकडे कुठेही हालत नाही, आणि बाबाजी महाराज पंडितांना ज्याला आपण फॉलो करणं म्हणतो तसं मी ते करते. आणि जसं महाराज सांगतील त्या प्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करते. मुळातच ज्ञानेश्वरी इतकी गोड आहे, इतकी गोड आहे. आणि माऊलींनी कसं, जसं म्हटले कथा आहे दोही रसी, तसं कथेप्रमाणेच आहे. किंवा एखादं ते नाटकच म्हटलं ना तरी चालतं. मग त्याच्यात बीज असतं, मग पुढे त्याचा म्हणजे हे असतो, मग उपसंहार असतो, असं सगळं फुलवत नेलं. आणि जरा आपण विचार केला तर बरोबर आपल्याला शेवटी 18व्या अध्यायात समजतं की हे जिथे म्हणजे जसं आपण हरिदास म्हणजे याच्यात पाहतो कीर्तनात वगैरे, की पूर्वरंग असतो आणि मग उत्तर. तर त्याच्यामध्ये पूर्वरंगात ते एखादा गोष्ट म्हणजे हे सांगतात, एखादं प्रमेय सांगतात, त्यानुसार कथा सांगतात, आणि मग पुन्हा त्याच्यावरच येतात. तर आपण त्याला म्हणतो, गमतीने म्हणतो हरदास्याची कथा मूळ पदावर. पण ते जे मग तसंच माऊलींनी केलं आहे. मध्ये एक तत्व सांगितलं आणि त्या तत्वाला धरून 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 आपलं पुढचं सगळं म्हणजे याच्यात हे केलेलं आहे. आणि गीतेत तर केलेलंच आहे. आणि बरेचदा तर मला असं वाटतं की तेव्हा ती फारच घाईनी सांगितल्या गेली की काय ती गीता. आणि मग आता युद्धाचं सगळं पार्श्वभूमी होती, त्यामुळे असे जे काही सुटलं ते माऊलींच्या तोंडून भगवंतांनीच वदवलेलं आहे. त्यामुळे ते त्यामुळेच अतिशय सुंदर आहे ते, खूपच. खूपच छान. पण असं ऐकतच राहावंस वाटत होतं. आता आपण म्हटलं मध्ये वेळ थोडासाच राहिलाय, काही हरकत नाही, आम्ही अजूनही ऐकू शकतो. कारण आम्हाला असं चांगलं ऐकण्यात खूप रस वाटतो. तुम्ही पुन्हा पुन्हा या आणि आम्हाला असं उपकृत करा. आपल्या धन्यवाद, सुश्राव्य वाटते. धन्यवाद. धन्यवाद ताई, धन्यवाद. पुन्हा हा. यावं ही विनंती, हो, अगदी नक्की. नम्र हो. विनंती.